नासिक के येवला तालुका के किसानों के लिए राहत की खबर है। मंत्री छगन भुजबल की महत्वाकांक्षी मांजरापाड़ा परियोजना का पानी आखिरकार डोंगरगांव बांध में पहुंच गया है। दरसवाड़ी बांध से करीब 87 किलोमीटर का सफर तय करते हुए महज 60 घंटे में पानी डोंगरगांव बांध तक पहुंचा। पानी पहुंचते ही पूर्व सांसद समीर भुजबल के हाथों जलपूजन किया गया। मांजरापाड़ा परियोजना का पानी येवला तालुका में पहुंचने से किसानों में खुशी का माहौल है। इस पानी से क्षेत्र की खेती को बड़ी राहत मिलने की उम्मीद है। साथ ही गर्मी और सूखे के दौरान पानी की समस्या को कम करने में भी मदद मिलने की संभावना है। आज तिसऱ्यांदा पाणी आलंय, प्रोजेक्टची पूर्तता झाली आहे, काय सांगा? खऱ्या अर्थाने या येवलेकर वासियांच्या स्वप्नाची ही स्वप्नपूर्ती आहे। त्यांनी आदरणीय भुजबळ साहेबांना जी इथे संधी दिली, काम करण्याची संधी दिली आणि इकडच्या पाण्याचा जो प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे ते उभे राहिले आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने जे आहे साहेब या पूर्ण ताकदीनिशी जे आहे महाराष्ट्रामधली नाही तर अख्ख्या देशामधला हा सर्वात प्रथम असा झालेला हा प्रोजेक्ट आहे। जे मांजरपाड्याच्या इथून वळण बंधारे बांधून नंतर बोगदा काढून त्याच्यातून जे आहे पाणी आणण्याचं काम झालंय। खरं म्हणजे आता पाऊसही चांगला झाला, त्याच्यामुळे पुणेगाव धरणात फार मोठ्या प्रमाणात पाणी आलं। पाणी आल्या जे आहे साहेबांच्या सूचनेनुसार जे आहे जे मांजरपाडा देवसाने जे आहे तिथून ते डोंगरगाव पर्यंत जो कॅनॉल आहे तो कॅनॉलचा नुसतं कॅनॉल बनवला नाही, तो कॅनॉलचं नंतर लाइनिंगचं सुद्धा काम केलं आणि त्यामुळे जे आहे अतिशय जलदरित्या जे आहे पाणी जे आहे आज डोंगरगाव पर्यंत पोहोचलं। खरं म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा पाणी आलं होतं, परंतु लाइनिंगचं थोडं काम बाकी होतं, काही गेटचं काम बाकी होतं, परंतु आता सगळं काम पूर्णतः कंप्लीट झाल्यामुळे दरसवाडीपासून ते डोंगरगाव अवघ्या 2 दिवसामध्ये जे आहे पाणी इथे डोंगरगावला पोहोचलं आणि आता या डोंगरगावचं पाणी सगळं भरल्यानंतर आस्ती पाठीमागचे जेवढे धरणं जे आहेत ते सर्व भरून घेण्याचे आदेश साहेबांनी जे आहे अधिकाऱ्यांना दिलेले आहेत।